नमस्कार मित्रांनो, आज आपण एक दिवसीय देवदर्शनाच्या प्रवासासाठी या ज्येष्ठ मंडळींसोबत प्रवासाला निघालो आहोत। सर्वप्रथम संगमनेर तालुक्यातील अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेले हे महादेवाचे पवित्र स्थान ते म्हणजे दांडरफळ येथील रामेश्वर मंदिर होय। धौम्य ऋषींच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे ठिकाण। मंदिर परिसर अतिशय सुशोभनीय आहे। मंदिराच्या पश्चिम बाजूस प्रवरा नदी अवरात्र आपला प्रवास सुरूच ठेवते, त्यामुळे या ठिकाणचे वातावरण अतिशय उल्हासदायी आहे। संगमनेर अकोले रस्त्यावरील 7वा मैल या ठिकाणापासून हे देवस्थान अवघ्या हाकेच्या अंतरावर आहे। श्रावण महिन्यामध्ये दर सोमवारी येथे यात्रेचे स्वरूप प्राप्त होते आणि महाशिवरात्रीला खूप मोठी अशी यात्रा या ठिकाणी भरली जाते। आजच्या प्रवासातील दुसरे ठिकाण ते म्हणजे दांडरफळ खुर्द या ठिकाणी असलेले बिरोबा महाराज देवस्थान। मुख्य मंदिराच्या समोर भला मोठा असा सभामंडप असून मंदिर परिसर अतिशय सुंदर आहे। हे देवस्थान जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते। वीरभद्र देवांचे बिरोबा हे रूप अतिशय मनमोहक आहे। ह्या देवाची यात्रा दिवाळी झाल्यानंतर 15 दिवसांनी ती म्हणजे कार्तिक पौर्णिमेस भरली जाते। आजच्या प्रवासाचे तिसरे देवदर्शनाचे ठिकाण ते म्हणजे खांडगाव। संगमनेर पासून अवघ्या 5.5 किलोमीटर अंतरावर असलेले हे खांडगाव। या ठिकाणी महादेवांचे एक भव्य दिव्य असे मंदिर आहे। या मंदिरास खांडेश्वराचे मंदिर म्हणून ओळखले जाते। खांडगाव या गावावरून या देवस्थानास खांडेश्वर असे नाव दिले असावे। श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी या देवस्थानाच्या ठिकाणी खूप अशी गर्दी असते आणि या देवाची यात्रा ही महाशिवरात्रीला भरली जाते। मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर 2 नंदी स्थापित केलेली आहेत। या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी महादेवाच्या पिंडीमध्ये ब्रह्म, विष्णू, महेश अशा तिन्ही देवांचे एकत्रित स्थान आहे। कारण सर्व मंदिरामध्ये महादेवांच्या पिंडीवरती एकच लिंग असते, परंतु या ठिकाणी त्रिलिंगी पिंड आपणास पाहावयास मिळते। आजच्या प्रवासातील चौथे ठिकाण ते म्हणजे खंडोबा देवस्थान देवगड। हिवरगाव पावसा या ठिकाणी असलेले खंडोबा देवस्थान महाराष्ट्राचे कुलदैवत प्रतिजेजुरी म्हणून मानल्या जाणाऱ्या खंडोबा देवस्थान देवगड हे देवस्थान संगमनेर शहरापासून अवघ्या 9 किलोमीटर अंतरावर आहे। खंडोबा देवस्थान हे एका छोट्या खानी डोंगर टेकडीच्या पायथ्याशी वसलेले मंदिर आहे। मूळ मंदिरासमोर भव्य असा सभामंडप आहे। मंदिराच्या मागील बाजूस डोंगर टेकडीवर खंडोबा देवांची मोठी पत्नी म्हाळसादेवी यांचं मंदिर आहे आणि त्या खालोखाल थोड्याशा अंतरावर देवांची दुसरी पत्नी बानुबाई यांचे मंदिर आहे। मंदिर परिसर अतिशय भव्य दिव्य असून एकदम शांततामय वातावरण या ठिकाणी असते। सोनेरी भंडाऱ्याची उधळण सर्वत्र पसरलेली आढळून येते। अतिशय शांत वातावरण असल्या कारणाने या ठिकाणी भाविक सतत आपली हजेरी लावतात। खंडोबा देवांची यात्रा ही पौष महिन्याच्या नंतर येणारा माघ महिना, त्या माघ महिन्यातील पौर्णिमेला या ठिकाणी खूप अशी मोठी यात्रा भरली जाते। अवघ्या महाराष्ट्रातील भक्तगण या ठिकाणी देवदर्शनास येतात। आजच्या देवदर्शनाचे 5वे ठिकाण ते म्हणजे बिरोबा महाराज साकूर।
संगमनेर शहरापासून 37 किलोमीटर अंतरावर असलेले हे देवस्थान ते म्हणजे बिरोबा महाराज मंदिर साकोर. ह्या देवस्थानाकडे येण्यासाठी आपणाला संगमनेरपासून चंदनापुरी घाट चढून पुणे नाशिक हायवेवरून साकोर फाटा या ठिकाणापासून पूर्वेकडे यावे लागते. साकोर गावच्या मुख्य गावकुसाला असलेले हे मंदिर अतिशय भव्य दिव्य आहे. भगवान शिवशंकरांच्या जटेमधून वीरभद्रांचा जन्म झाला. वीरभद्र देवाने बिरोबा या नावाने अवतार घेऊन जनसामान्यांचे दुःख दूर केले. विशेषतः धनगर बांधवांचे श्रद्धास्थान असलेले हे साकोर गावचे बिरोबा महाराज देवस्थान होय. या देवापुढे बोलला जाणारा नवस हा पूर्णत्वास जातोच हे भक्तांचे ठामपणे मत आहे. नवसाला पावणारा बिरोबा महाराज अतिशय सुंदर देवस्थान आहे. वीरभद्र बिरोबा या नावाला साजरे असे देवाचे रूप पाहून येथे आल्याच्या नंतर मन अतिशय आनंदित होते. या ठिकाणी वर्षभर अशी देवाच्या भक्तांची गर्दी असते. आजच्या प्रवासातील 6वे ठिकाण ते म्हणजे श्री क्षेत्र बाळेश्वर देवस्थान जवळे बाळेश्वर. पठार भागात असलेले अतिशय सुंदर असे ठिकाण ते म्हणजे श्री क्षेत्र बाळेश्वर. हे देवस्थान महादेव शंकर यांचे प्रतीक असून मंदिरात पिंड स्वरूप देवाचे वास्तव्य आहे. हे मंदिर उंच अशा जवळे बाळेश्वर या गावाच्या डोंगरावर आहे. मंदिरासमोर भव्य सभामंडप असून त्यासमोर एक पुरातन बारव आहे. या बारवास 12ही महिने पाणी असते. एका ऋषींनी 12 वर्ष येथे तप केले. त्यानंतर त्यांना भगवान शंकर प्रसन्न झाले. शंकर भगवान हे काशी विश्वेश्वरावरून या ठिकाणी बालस्वरूपात आले. बालस्वरूपात या ठिकाणी आल्यामुळे या ठिकाणास बाळ म्हणजे बाळेश्वर असे नाव पडले. कोणत्याही शंकराच्या मंदिरात गेल्यावर नंदीचे तोंड हे पिंडीकडे सरळ रेषेत असते, परंतु या ठिकाणावरील नंदी महाराजांची मान ही थोडीशी उत्तरेच्या बाजूला झुकलेली आहे. काशी विश्वेश्वराच्या दिशेने घंटेचा नाद ऐकण्यासाठी ती झुकली असावी असे भाविकांचे म्हणणे आहे. आजच्या प्रवासातील देवदर्शनाचे शेवटचे ठिकाण ते म्हणजे पेमगिरी शहागड किल्ल्यावरती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीची शहाजी राजांनी पूर्वतयारी या किल्ल्यावरती केली होती. आजचे आमचे देवदर्शन कसे वाटले हे मला कमेंटद्वारे कळवा. धन्यवाद.